ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अंजली दमानिया आणि मनोज जरांगेंवर सडकून टीका केली आहे। ठराविक नेत्यांना बदनाम करून त्यांना राजकारणातून संपवण्याचा डाव अंजली दमानियांचा आहे असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय। तर संतोष देशमुखांच्या हत्येचं राजकारणासाठी भांडवल केलं जात आहे, त्यामुळे धनंजय देशमुखांनी मनोज जरांगेंच्या नादाला लागू नये असा सल्ला देखील लक्ष्मण हाकेंनी धनंजय देशमुखांना दिलेला आहे। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आपल्याबरोबर आहेत। हाके साहेब, ज्या पद्धतीने आज अंजली दमानिया यांनी आरोप केले धनंजय मुंडे यांच्यावरती कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला, अर्थात धनंजय मुंडे यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलेलं आहे। कसं बघता ह्या सगळ्या घटनेकडे? खरं तर अंजली ताई दमानिया यांचं नाव मुळात अंजली ताई दलालिया असं ठेवावं, कारण फक्त सिलेक्टिव्ह माणसं, सिलेक्टिव्ह नेत्यांचेच फक्त ते प्रकरणं उकरून काढायची आणि त्यांना राजकारणातून संपवायचं, हा एककलमी कार्यक्रम या अंजलीताई दलालियांचा आहे। मी तर त्यांना दलालिया असं म्हणेन। एक दुर्दैवी घटना घडली बीडची, त्यानंतर त्या आरोपी संदर्भातली त्यांची वक्तव्य आणि नंतर अचानक पुन्हा भ्रष्टाचाराची, ते बी धनंजय मुंडेंच्या। बघा, हा पॉलिटिकल कार्यक्रम आहे, राजकीय कार्यक्रम आहे। दुर्दैव हे आहे की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारणासाठी भांडवल केलं जातं, पण या धनंजय देशमुखांनी जरांगेंच्या नादी लागू नये, कारण जरांगे 2-3 वर्षापासून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यास कारणीभूत ठरलेले आहेत। मनोज जरांगेंनी 302 दाखल केला पाहिजे धनंजय मुंडे यांच्यावर। बघा, मनोज जरांगे काय बोलतो काय नाही बोलतो याच्याकडं लक्ष द्यायला आमच्याकडे वेळच नाही मुळात, कारण ओबीसीचं पंचायत राजमधलं आरक्षण आम्हाला पूर्ववत करायचं आहे, ओबीसींसाठी बजेटरी तरतूद मिळवून घ्यायची आहे आणि आमचे प्रश्न कसे सुटतील यासाठी आम्हाला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये ओबीसीची माणसं मंत्रिपदावर असणं आवश्यक आहे। त्यामुळे आमच्या ओबीसीच्या मंत्र्याला जर कोणी मीडिया ट्रायलद्वारे जर कोणी थ्रेड्स पोचवण्याचा प्रयत्न करत असेल तर या महाराष्ट्रामधला ओबीसी, विजयंती, एसबीसी, बहुजन बांधव ठामपणे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील आणि त्यांच्या प्रोटेक्शनसाठी रस्त्यावर उतरेल। वाल्मिक कराड भेटल्याचं त्यांनी आता सांगितलेलं आहे। नाही, माझं म्हणणं असं आहे की स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर किंवा वाल्मिक कराड यांना अटक झाल्यानंतर मधला किती दिवसाचा कालावधी गेला आहे, त्या दिवसामध्ये त्यांना ते आठवलं नाही। त्यांनी आज काय एक्सपोज झाले, ते आज का उघड केलं त्यांनी, म्हणजे नक्कीच तुम्ही काहीतरी लपवत आहे महाराष्ट्रापासून। रवी मुंडे, एबीपी माझा, जालना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।